मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आज विधानसभेत विविध मुद्द्यांवर स्पष्टीकरण दिले। अल्पवयीन मुलांमध्ये वाढणाऱ्या गुन्हेगारीबद्दल फडणवीसांनी विधान केलं। पुण्यात कोयता गँगची दहशत वाढत चालली आहे या मुद्द्यावर देखील मुख्यमंत्र्यांनी भाष्य केलंय। तर आजकाल 15 ते 16 वर्षांची मुलं कोयता हातात घेतात आणि त्यांची बातमी आली की त्यांना दादा झाल्यासारखं वाटतं। तरुण पिढी अंमली पदार्थांच्या आहारी जात असल्याचं देखील राज्याचे मुख्यमंत्री म्हणतात। पाहूया आपण। कुठल्याही प्रकारच्या जास्त व्याजदराच्या आमिषाला बळी पडू नका। जास्त व्याजदर म्हणजे कुठेतरी तुमची फसवणूक आहे। कुठल्याही अशा प्रकारचं आमिष जर कोणी दाखवलं तर पहिले पूर्ण त्याची चौकशी करा आणि त्यानंतरच त्याच्यामध्ये पैसे गुंतवा। कोणी आपल्या खिशातनं पैसे देऊ शकत नाही आणि कोणाहीकडे अशा प्रकारचा जादूचा चिराग नाही की तो 14%, 15%, 17%, 20% हे पैसे देऊ शकेल। म्हणून यापासून सावध राहिलं पाहिजे। हे चिटफंड असतील, भिशी असतील, या सगळ्यापासून राज्यातल्या जनतेने सावध राहावं। या 80 प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या आयडेंटिफाय केल्या होत्या। या संदर्भातला जो MPIDचा प्रस्ताव गुन्हे शाखेने पाठवला होता तो MPIDचा प्रस्ताव शासनाने मंजूर केलेला आहे। आता त्या प्रस्तावामुळे या 80 ज्या काही प्रॉपर्टीज आपण ब्लॉक करून ठेवलेल्या आहेत त्या सगळ्या आता जप्त करता येतील आणि MPIDच्या कायद्याप्रमाणे त्याचा लिलावही करता येईल। प्राथमिक दृष्ट्या पोलिसांचं मत असं आहे की या सगळ्या प्रॉपर्टीजची जी काही किंमत आहे ही 6000 कोटी रुपये आहे। त्याच्यामुळे 1100 कोटी रुपयाचा हा सगळा जो घोटाळा येतोय याच्यातल्या ठेवीदारांना आपल्याला ते पैसे परत करता येतील। आता MPIDची मान्यता मिळाल्यामुळे अधिक वेगानं ही कारवाई निश्चितपणे या ठिकाणी करण्यात येईल। अंमली पदार्थांच्या विरुद्ध एक मोठी मोहीम ही आपण पुण्यामध्ये आणि सगळ्याच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उघडलेली आहे। कुरिअरच्या माध्यमातून त्याची डिलिव्हरी होते म्हणून आपण कुरिअर ऑफिसेसमध्ये देखील चौकशी केलेली आहे। त्यांचंही त्या ठिकाणी पडताळणी केलेली आहे आणि त्यांना हे सांगितलेलं आहे की अशा प्रकारे तुमच्याकडनं डिलिव्हरी झाली तर तुम्ही त्याच्यातले गुन्हे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।